वळत पुढच्या बातमीकडे. मंत्रिपदातून वगळलेल्या भाजपच्या आमदारांची नाराजी दूर झाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय. मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला मंत्रिपदाची अपेक्षा नाही अशी भूमिका गोपीचंद पडळकरांनी मांडली आहे. तर सर्वतोपरी पक्षाचं काम करणार, नाराजी तात्पुरती असते अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवाराने दिली आहे. नाही, हे मला अजून मला माहित नाही. चर्चा झाली आहे का? नाही माझा मी अपेक्षा घेऊन कधी आयुष्यात काम नाही केलं. तुम्ही देवेंद्र फडणवीसला नाही, माझी भेट होईल. बावनकुळेंची आज भेट आहे, भेट होईल. पण ते त्याच्यासाठी काही पद नाही म्हणून भेटायला जायचं हा माझा स्वभाव नाही आहे. माझा स्वभाव पदासाठी काम करण्याचा कधीही नव्हता. मी प्रदेश अध्यक्ष असताना पुन्हा दुसऱ्यांदा व्हावं म्हणून कधी गेलो नाही कोणाच्या दारात, आणि मी दारात जातही नाही. अनेक ज्येष्ठ मंत्री नाराज आहेत. सर्व नाराजी जी आहे ती तात्पुरती असते, तकरादू असते. मला असं वाटतं की ही नाराजी त्या पक्षाचे नेते निश्चितपणे संवादातून समाधानाकडे जात दूर करतील. आटपाडी तालुक्यात माझं पडळकरवाडी नावाचं गाव आहे, परंतु माझा मतदारसंघ सोडून भारतीय जनता पार्टीनं जत विधानसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवारी दिली. तिथल्या जनतेनं भरघोस मतदान देऊन महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करून मला जवळपास 40,000 मताच्या फरकाने विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे. आता मी नाराज असायचा प्रश्न नाही, परंतु मी ज्या लोकांच्यासाठी काम केलं त्या लोकांच्या भावना होत्या की मला मंत्रिपद मिळावं. परंतु पार्टीनं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मला मान्य आहे.